हॅलो, मी परत एकदा आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन. भरपूर मुलांना जे असाइनमेंट दिली होती प्रिव्हियस इयर्सचे काही क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये हा एक क्वेश्चन असा होता की जो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता आला नव्हता, म्हणून मुद्दा म्हणून मी आज त्या क्वेश्चनचं सोल्युशन घेऊन येतो आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे, फक्त थोडंसं ह्या क्वेश्चनसाठी आपल्याला डोकं चालवावं लागेल. तर पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे ते बघून घेऊया. तुम्हाला स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसत असेल बघा. काय म्हटले? अ युनिफॉर्म व्हील म्हणजे काय आहे? एक व्हील आहे आणि ह्या व्हीलमध्ये काय आहे बघा. एक व्हील म्हणजे हे सर्क्युलर दिसते का, हे एक व्हील आहे. मी बाहेर ड्रॉ करतो इथं. हे एक व्हील आहे बरोबर. त्याचा सेंटर आपल्याला दिला आहे ओ. आता काय सांगितले? अ युनिफॉर्म व्हील ऑफ 600 mm डायमीटर, म्हणजे थोडक्यात याची रेडियस किती आहे इथं? रेडियस इज इक्वल टू 300 mm बरोबर. 600 mm डायमीटर आहे तर रेडियस किती झाली? 300. वेईंग 5 किलो न्यूटन. ओके, आता याचं वेट किती दिलं ह्या व्हीलचं? 5 किलो न्यूटन. मग मी काय करतो, हे जे व्हील आहे याची डायरेक्ट FBDच काढतो. म्हणून मी दिलं तो FBD. ओके, आता FBDमध्ये मी वेट दाखवतो याचं. हे वेट ॲक्टिंग डाऊनवर्ड आहे बरोबर. आणि ते किती दिले मला? 5 किलो न्यूटन. 5 किलो न्यूटन म्हणजेच 5000 न्यूटन बरोबर. 5 किलो न्यूटन म्हणजेच काय? 5000 न्यूटन. पुढे बघा. रेस्ट अगेन्स्ट अ रिजिड रेक्टँग्युलर ब्लॉक. आता तुमच्या लक्षात येईल बघा, हे इथे एक रेक्टँग्युलर ब्लॉक दिसतोय का असा? या रेक्टँग्युलर ब्लॉकच्या अगेन्स्ट काय झाले? रेस्ट झाली. तर कॉन्टॅक्ट पॉईंट आहे बघा बरोबर. आता पुढे काय म्हटले? ऑफ 150 mm हाईट. आणि ह्या ब्लॉकची हाईट किती दिली? इथं 150 आपल्याला मेन्शन केलेली दिसेल बघा. इथं आहे हाईट मेन्शन केली 150 mm शोन इन फिगर, आणि या फिगरमध्ये आपल्याला दाखवले. आता महत्त्वाची गोष्ट काय बघा, फाइंड द लिस्ट पुल. आता पुल म्हणजे काय? तुम्ही याच्यावरती काहीतरी एक फोर्स लावला आहे ज्याच्यामुळे हे जे व्हील आहे ह्या ब्लॉकवरती मूव्ह होणार आहे. या फोर्समुळे, या पुल या फोर्समुळे, पी या फोर्समुळे हे व्हील या ब्लॉकवरती काय होणार? मूव्ह होणार, म्हणजे वरती चढणार आहे. ओके, थ्रू द सेंटर ऑफ व्हील. आणि फोर्स कुठे लावला आहे? आपल्याला बरोबर सेंटरला लावला आहे. दाखवलं बघा, पी हा फोर्स बरोबर ओ या सेंटरमध्ये लावलेला आहे. रिक्वायर्ड जस्ट टू टर्न द व्हील ओव्हर द कॉर्नर ॲट पॉईंट ए. आणि ए पॉईंटमध्ये हे जस्ट वरती मूव्ह व्हायला असं चालू झालं पाहिजे बरोबर. जस्ट वरती मूव्ह व्हायला चालू झालं पाहिजे. ऑल्सो फाइंड द रिॲक्शन ऑन द ब्लॉक. ओके, आणि या ब्लॉकवरची रिॲक्शन पण शोधा असं त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, पहिला FBD काढून घेऊया आपण. आता तुम्ही मला सांगा, FBD जर काढायचं असेल तर इथं कॉन्टॅक्ट पॉईंट कोठे कोठे आहेत ते पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया. ओके, कॉन्टॅक्ट पॉईंट मी सगळे जर असे जे इमेजमध्ये लाईन्स ड्रॉ केले तर मी पहिला काढून टाकतो. हां, सांगा मला कॉन्टॅक्ट पॉईंट्स कुठे कुठे आहेत? हे बघा, इथे एक कॉन्टॅक्ट पॉईंट आहे बरोबर बॉटमला बरोबर. या कॉन्टॅक्ट पॉईंटला एक रिॲक्शन तयार झाली पाहिजे अशी अपवर्ड बरोबर. म्हणून मी इथं बरोबर एक वरती रिॲक्शन दाखवतो. आता या रिॲक्शन ॲट ह्या पॉईंटला नाव दिलेलं नाही आहे तिने, मी बी म्हणतो इथं. ठीक आहे, सो रिॲक्शन ॲट बी बरोबर. मी कशी रिॲक्शन काढली समजलं? रिॲक्शन ही नेहमी काय असते? बॉडीला टूवर्ड्स असते. त्यामुळे ह्या सरफेसला परपेंडिक्युलर आणि टूवर्ड्स द सेंटर एक रिॲक्शन तयार झाली RP. ओके, आता याच्यानंतर इथे एक पी हा नावाचा पुल फोर्स लावला आहे बरोबर. तो पुल फोर्स मी इथं दाखवतो बघा. सेंटरमध्ये असा फोर्स ॲक्ट झाला आहे बरोबर, पी. ओके, मी पी हा फोर्स दाखवला. याच्यानंतर तुम्ही मला सांगा, ह्या ए पॉईंटला एक कॉन्टॅक्ट आहे बघा बरोबर. हे जो काही व्हील आहे ते ए पॉईंटवरती असं या रेक्टँगलवरती चढणार आहे. त्यामुळे इथे एक रिॲक्शन तयार होणार आणि ती रिॲक्शन कुठं असणार? टुवर्ड्स द सेंटर. त्यामुळे हा ए पॉईंट आहे असं इमॅजिन करा. तर इथं जी रिॲक्शन येईल, रिॲक्शन ॲट ए ही पुढं टुवर्ड्स द सेंटर असणार बघा बरोबर, कारण की तो टुवर्ड्स द सेंटर गेला पाहिजे. त्यामुळे मी याची FBD ड्रॉ केली. त्याच्यामध्ये त्याचं सेल्फ वेट घेतलं 5000 न्यूटन. एक्सटर्नल फोर्स आहे P. रिॲक्शन ए पॉईंटला जनरेट झाली टुवर्ड्स द सेंटर. रिॲक्शन बी पॉईंटला जनरेट झाली टुवर्ड्स द सेंटर. ओके, आता तुम्ही थोडा विचार करून मला सांगा, ज्या वेळेला ह्या ब्लॉकवरती हे व्हील लिफ्ट होईल, हे असं आहे ना, लिफ्ट व्हायच्या जस्ट वेळेला हा अगोदर सर्कल असा असेल बघा, आणि लिफ्ट झाल्यानंतर ही पोझिशन येईल. इथे मी लिहितो आफ्टर लिफ्ट बरोबर. आणि हे काय आहे? बिफोर लिफ्ट.
तुम्ही सांगा आता मला, जर मी हे याला वर उचलतोय, असं वर उचलतोय, तर ज्या वेळेला हे जस्ट लिफ्ट होईल त्यावेळेला इथल्या रिॲक्शनची किंमत, इथं अगोदर ह्याचा लोड खाली टाकणार त्यामुळे इथं रिॲक्शन येणार, हे जसं लिफ्ट होईल तिथली या आरबीची व्हॅल्यू काय होणार, जसं 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 हे तुम्ही वर उचलायला चालू करणार तशी आरबीची व्हॅल्यू 0 होणार. आणि हा कॉन्टॅक्ट ज्या वेळेला सुटणार म्हणजे लिफ्ट जस्ट लिफ्ट होणार त्यावेळेला या आरबीची व्हॅल्यू किती होणार, 0. बरोबर, कारण की तो लिफ्ट झाला ना, आता कॉन्टॅक्ट सुटला त्यामुळे आरबीची व्हॅल्यू किती होणार, 0. त्यांनी काय म्हणले, फाइंड द लिस्ट पुल, म्हणजे असा फोर्सची किंमत सांगा की ज्या वेळेला हा कॉन्टॅक्ट जस्ट सुटणार आणि ही व्हील वर मूव्ह व्हायला चालू होणार. मग ज्या वेळेला हा कॉन्टॅक्ट जस्ट सुटणार म्हणजे ही व्हील जस्ट टर्न होऊन वर जायला चालू करणार त्यावेळेला इथला कॉन्टॅक्ट सुटणार, म्हणजे आरबीची किंमत ही किती होणार, 0. हे याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं लॉजिक होतं. मी परत एकदा एक्सप्लेन करतो. ओके, मी परत एकदा दाखवतो. बघा, हा सरफेस आहे इथं, बरोबर. ह्या व्हीलला आपण हा पी हा नावाचा फोर्स लावला आहे, त्याच्यामुळे हे लिफ्ट व्हायला बघणार. हे लिफ्ट होताना लिफ्ट व्हायच्या जस्ट जरासं अगोदर इथला फोर्सची किंमत किती होणार, 0. बरोबर, कारण की ही रिॲक्शन कमी कमी होत जाणार, कॉन्टॅक्ट सुटला की रिॲक्शनचा संबंध राहणार नाही आणि आरबीची किंमत किती होणार, 0. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं इथं काय आहे, आरबीची व्हॅल्यू काय झाली, 0 झाली. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, आता FBD समजली, सगळे फोर्सेस दाखवले, पण महत्त्वाचा पॉईंट काय झाला याच्यामध्ये, आरबीची व्हॅल्यू 0 झाली. बरोबर, समजा हे लिफ्ट झालं नसतं तर इथं आरबीची काही ना काहीतरी व्हॅल्यू राहिली असती. ओके, कारण की हा लोड खाली ॲक्ट होणार त्यामुळे या सरफेसला काहीतरी रिॲक्शन तयार झाली असती. पण आता काय झालं, लिफ्ट होणार आहे, जस्ट लिफ्ट व्हायच्या अगोदरच्या पॉईंटला इथली रिॲक्शन किती झाली असणार आहे, ऑलमोस्ट 0. त्यामुळे आरबीला किती घेतलं आपण, 0 घेतलं. मग आता जी काय आपल्याला FBD आहे आपली, ती FBD मी मॉडिफाय करतो. ठीक आहे, मग मॉडिफाय कशी करणार बघा, FBD लक्ष द्या. हीच FBD मी परत ड्रॉ करतोय. हा तुमचा डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय आहे, तो लोड 5000 न्यूटन, हा सेंटर आहे O. बरोबर, ह्या बाजूला तुम्ही असा एक फोर्स लावला आहे, पुलिंग फोर्स P. बरोबर, आणि ही रिॲक्शन बघा एला तयार झालेली, ही पण सेंटरमधनंच पास व्हायले. मग मी ही ओमधून इकडं बाहेर दाखवतो, त्यामुळे ही ओमधून रिॲक्शन अशी बाहेर दाखवतो. अगोदर बघा ती अशी होती ह्या लाईनवर, बरोबर, त्या लाईनवरची मी बाहेर दाखवली. ह्याला म्हणणार मी रिॲक्शन ॲट A. आणि रिॲक्शन ॲट B किती झाला, 0, कारण की जस्ट लिफ्ट होताना हा कॉन्टॅक्ट सुटणार त्यामुळे लिफ्ट व्हायच्या जस्ट 1 सेकंद आधी त्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट किती झालेली असणार आहे, 0 झालेली असणार आहे. ओके, चलो, मग आता 3 फोर्सेस एकाच पॉईंटमधनं पास झाले म्हणजे काय आलं, हे 3 कनकरंट फोर्सेस. मग 3 कनकरंट फोर्सेससाठी आपण काय वापरतो, लॅमिस थेरम. ओके, मग मी लॅमिस थेरम वापरणार आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. पण लॅमिस थेरम वापरण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे काय, आपल्याला प्रत्येक फोर्समधला काय पाहिजे, अँगल माहीत असणं गरजेचं आहे. चलो, मग अँगल डिटरमाइन करूया. जरा डायग्राममध्ये या परत. ह्या डायग्राममध्ये व्यवस्थित बघा, P फोर्स आणि रिॲक्शन ॲट A ह्यांच्यामधला अँगल किती दिला आहे बघा, इथं ऑलरेडी दिलेला आहे, दिसतोय तो किती आहे, 90. बरोबर, मग P फोर्स आणि RA मधला अँगल किती आहे, 90. म्हणून P आणि RA मधला अँगल मी मेन्शन केला इथं 90. चलो, एक अँगल माहीत झाला आपल्याला. आता आपल्याला दुसरा अँगल शोधावा लागेल. आता तो अँगल शोधण्यासाठी मी काय करणार आहे, सोपं, लक्ष द्या. मी इथं एक गंमत करतो बाळांनो, लक्ष द्या. मी ही जी FBD आहे ना, FBD इथं आयडिया करतो बघा, लक्ष द्या. हा O आहे का, ही डायग्राम मी परत एकदा खाली ड्रॉ करतो तुम्हाला समजण्यासाठी. हीच डायग्राम परत ड्रॉ करतोय, लक्ष द्या. हा O आहे, बरोबर. इथं रिॲक्शन आहे, बरोबर, रिॲक्शन ॲट A ही बरोबर सेंटरकडे चालली आहे. ओके, इथं एक फोर्स आहे P आणि इथे तुमचा लोड आहे 5000 न्यूटन. ओके, आता थोडासा विचार करून सांगायचं मला. हा जो बॉटम आहे, इथून या सेंटरपर्यंतचं डिस्टन्स किती आहे,
हे डिस्टन्स म्हणजे हे काय झालं, ह्या सर्कलची म्हणजे व्हीलची रेडियस किती आहे बघा. रेडियस आपल्याला दिल्या किती 300 बरोबर, प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे म्हणून मी ते लिहून ठेवतो 300. ठीक आहे. आता हा पॉईंट ओ आहे, हा पॉईंट ए आहे बरोबर. ओ आहे ए आहे. तुम्ही मला सांगा ओ एचं डिस्टन्स किती. ओ एचं डिस्टन्स ह्या ओ पासून ए पर्यंत. ओ ए म्हणजेच थोडक्यात काय आहे बघा, रेडियस आहे या सर्कलची रेडियस किती आहे 300 mm. मी मुद्दाम सगळं लिहून ठेवायला लागले. समजलं सर्वांना. ओ ए किती आहे तर 300 mm. आता मी एक काय करतो गंमत, लक्ष द्या. मी ते कन्स्ट्रक्शन करतो. इथून ए मधून ह्या लाईनवर एक परपेंडिक्युलर टाकतो असा. ओके. त्याच्यामुळे ते ट्रायंगल फॉर्म होईल बघा असा. मी ब्ल्यू कलरने मार्क केला आहे काय, तो ट्रायंगल बाहेर ड्रॉ करतो आहे. लक्ष द्या. हा तो ट्रायंगल आहे बरोबर. हा पॉईंट ओ, हा पॉईंट आहे ए बरोबर. हे समजलं ओ ए आहे. ओ एचं डिस्टन्स किती आहे 300 बरोबर. मी 300 लिहून ठेवलं. हा अँगल इथं 90 आहे. आता खूप महत्त्वाची गोष्ट विचार करायचं, तुम्ही मला सांगायचं ओ पासून या बॉटमपर्यंतचं डिस्टन्स किती आहे 300 बरोबर. हे सर्वांना समजलं. आता तुम्ही मला सांगा ह्या पॉईंटपासून, हे परपेंडिक्युलर टाकलेल्या पॉईंटपासून हे डिस्टन्स किती आहे. आता हा व्यवस्थित विचार करा. हा ए पॉईंट आहे बरोबर. ए पॉईंट आणि सरफेस, इथं एक ब्लॉक होता बघा बरोबर. त्यांनी दिलेला ब्लॉक होता असा रेक्टँग्युलर ब्लॉक बरोबर. आणि त्या रेक्टँग्युलर ब्लॉकची हाईट किती दिली होती 150 mm. मी प्रॉब्लेममध्ये थोडंसं वर जाऊन परत दाखवतो तुम्हाला. इथं आहे बघा रेक्टँग्युलर ब्लॉक दिसतोय का. ह्याची हाईट म्हणजे या सरफेसपासून ह्या ए पॉईंटपर्यंतची व्हर्टिकल हाईट, या म्हणजे या ब्लॉकची हाईट किती दिली आहे 150. त्यामुळे ह्या ब्लॉकची हाईट घेतली मी 150. मग जर ओ ए पासून बॉटमपर्यंतचं डिस्टन्स 150 असेल, हे 150 असेल, तर हे डिस्टन्स किती येणार. हे टोटल 300 आहे, हे 150 आहे, म्हणजे हे पण किती येणार 150. समजलं सर्वांना. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे 150. मग मी डायग्राममध्ये जातो. ओ पासून या परपेंडिक्युलरपर्यंतचं डिस्टन्स किती आहे 150. चलो, मला ट्रायंगलमधले 2 डिस्टन्स मिळाले. म्हणजे थोडक्यात मला ह्या ओ एचा अँगल मिळणार, याला मी म्हणतो थिटा. ओके. मग आता इथं काय करूया, असं अपोजिट साईड माहीत आहे आणि हायपोटेनस माहीत आहे, त्यामुळे काय करूया साईन थिटा घेऊया. सो साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट डिवाइड बाय हायपोटेनस. सॉल्व केले की आपल्याला थिटाचं उत्तर मिळेल. मी 1 मिनिटात कॅल्सीवरती सॉल्व करतो आणि याचा आन्सर बघतो किती येते. ओके. सो साइन ऑफ 150 डिवाइड बाय 300, सॉरी साइन इनवर्स पाहिजे होता. साइन इनवर्स ऑफ 150 डिवाइड बाय 300. याचा आन्सर येते 30. हे सॉल्व केलं, हे आलं 0.5, त्याचा साइन इनवर्स घेतला, आन्सर आलं 30 डिग्री. ओके. म्हणजे याचा अर्थ ओ एचा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल किती आहे 30 डिग्री. ओ एचा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल किती आहे 30 डिग्री. आता डायग्राममध्ये या. ओ एचा, हा ओ ए आहे बघा, याचा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल किती आला 30 डिग्री. म्हणजेच ओ एच्या अलॉंग कुठला फोर्स आहे आर ए. म्हणजे आर एचा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल किती आला 30 डिग्री. डायग्राममध्ये या. आर एचा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल आला 30 डिग्री. समजलं सर्वांना. ह्यात कुणाला काय डाऊट आहे का. ज्यांना शंका असेल त्यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ रिपीटमध्ये बघा, तुम्हाला हे काय आहे ते समजेल. ओके. आता हा अँगल 30 डिग्री आला, म्हणजेच आर एमधला आणि ह्या 5000 न्यूटनमधला हा जो अँगल असेल तो 90 + 30 म्हणजे किती येणार 120 डिग्री. समजलं. सो आर ए आणि 5000 मधला अँगल आला 120, पी आणि आर एमधला अँगल आला 90. मग आता हा अँगल किती येणार बघा, ह्या 3 अँगलची समेशन किती झाली पाहिजे 360. सो 120 + 90 म्हणजे 210. म्हणजे 210 हे 360 मधनं मायनस करा, तुम्हाला हा अँगल मिळेल 150 डिग्री पी आणि 5000 मधला. मला सगळे अँगल्स मिळाले. आता मी इथं लॅमीज थिअरम वापरू शकतो.
आता मी ही जी FBD आहे PRA आणि 5000ची पुन्हा खाली एकदा ड्रॉ करतो. ओके, हा तुमचा आहे P, हा तुमचा आहे RA आणि हा आहे 5000 न्यूटन. बरोबर. मी मुद्दाम वरचं डायग्राम पुन्हा दाखवायला नको म्हणून हे खाली करतोय. हा अँगल आला होता 120 आणि हा अँगल आला होता 150. ओके, सगळे अँगल्स दाखवले. मग आता याला आपण काय करूया, लॅमिस थेरम यूज करूया. सो इथं लिहा बाय युजिंग लॅमिस थेरम. आता ज्यांना ज्यांना लॅमिस थेरम माहीत नाही आहे त्यांनी लॅमिस थेरमसाठीचे मी काही आधीचे प्रॉब्लेम सॉल्व केले ते एकदा बघा, किंवा मी परत इथं एकदा लॅमिस थेरम सांगतो. लॅमिस थेरम म्हणजे काय, इट इज द रेशो ऑफ, रेशो घ्यायचा फोर्स डिवाइड बाय साइन ऑफ अपोजिट अँगल. आता इथं कसं लिहिलं आहे बघा, मी ते सांगतो. फोर्स घेतला P आणि त्याच्या अपोजिटचा अँगल म्हणजे दोन फोर्सेसमधला अँगल, राहिलेल्या दोन फोर्सेसमधला अँगल किती आहे बघा, तो 120, त्यांचा रेशो. सो P डिवाइड बाय साइन ऑफ 120 इज इक्वल टू, आता हा फोर्स डिवाइड बाय साइन ऑफ अपोजिट अँगल हा रेशो प्रत्येकासाठी काय राहतो, सेम. त्यामुळे मी आता हा RA साठी पण घेतो. सो RA डिवाइड बाय साइन ऑफ 150 इज इक्वल टू 5000 डिवाइड बाय साइन ऑफ 90. ओके, आता हे जे इक्वेशन आले हे इक्वेशन आपण सॉल्व करूया. चलो, सो P डिवाइड बाय साइन 120, मी पटपट सगळ्या व्हॅल्यू एक एक लिहित जातो. साइन 120ची व्हॅल्यू येते 0.866 इज इक्वल टू RA डिवाइड बाय साइन 150, त्याची व्हॅल्यू येते 0.5 आणि 5000 डिवाइड बाय साइन 90, साइन 90चा आन्सर येते 1. ओके, त्यामुळे हे आलं 5000. ह्याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन सॉल्व केली की आपल्याला आन्सर मिळणार. सो सॉल्विंग, आता हे सॉल्व कसं करणार बघा, P इज इक्वल टू ही फर्स्ट टर्म आणि ही लास्ट टर्म ही इक्वेट करा. सो P डिवाइड बाय 0.866 इज इक्वल टू 5000. ओके, आता P इज इक्वल टू काय येणार, 5000 इंटू 0.866. सो P इज इक्वल टू 5000 इंटू 0.866, आन्सर आलं 4330. संपलं. मला P म्हणजे पुल फोर्स मिळाला. सो आन्सर नंबर 1, किंवा तुम्ही याच्या खाली लिहू शकताय देअरफॉर द पुल रिक्वायर्ड ॲट द सेंटर इज 4330 न्यूटन. आता आपण एवढ्यावर थांबायला नको, अजून आपण पुढे जाऊया. अँड P मिळाला. आता आपण हे इक्वेशन इक्वेट करूया हे. ओके, म्हणजे RA डिवाइड बाय 0.5 इज इक्वल टू 5000. सेकंड त्यातलं इक्वेशन आपण इक्वेट केलं. सो RA इज इक्वल टू 5000 इंटू हा 0.5 इकडे घ्या, मल्टिप्लाय होईल, म्हणजेच RAचा आन्सर किती येणार, 2500 न्यूटन. ओके, RAचा आन्सर किती आलं, 2500 न्यूटन. त्यामुळे ह्या प्रॉब्लेममध्ये महत्त्वाचं काय होतं, बरं पहिला आन्सर सगळे मिळाले का एकदा बघूया. तिने काय म्हटलेलं, लिस्ट पुल फोर्स म्हणजे Pची किंमत किती आहे शोधली, आणि त्याच्याबरोबर तिने काय म्हटलेलं, रिॲक्शन ॲट A आणि Aची रिॲक्शन पण शोधली. त्यामुळे आपल्याला आन्सर सर्व मिळालेले आहेत. हे आन्सर नंबर 1 आहे, हे आन्सर नंबर 2 आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, त्या गोष्टीचा विचार करा. इथं किती फोर्स आलेले टोटल, इनिशियली 4, P होता, RA होता, 5000 होता आणि RB होता. पण हे वरती लिफ्ट होणार होतं म्हणून RBची किंमत झाली 0. त्यामुळे 3च फोर्सेस राहिले आणि तिन्ही कनकरंट होते. ते तिन्ही कनकरंट फोर्सेस मी लॅमिस थेरमनं सॉल्व केल्यात. आता ह्याला एक अल्टरनेट मेथड पण आहे. ती अल्टरनेट मेथड मी फक्त सांगून ठेवतो, ते तुमचं तुम्ही ट्राय करा. ओके, इथं मी लिहितो अल्टरनेट मेथड. आता आपल्याकडे 3 फोर्सेस होते, हा P, हा 5000 आणि हा काय आहे RA.
आता आर एचा अँगल मिळाला होता तुम्हाला 30 डिग्री, हे 90 आहे बरोबर, म्हणजे हा किती येणार 60 डिग्री. तर तुम्ही काय करा, ह्या आर एला रिझॉल्व करा. हा काय येणार आर ए कॉस 30, अँगल हॉरिझॉन्टल बरोबरचा माहीत आहे त्यामुळे हॉरिझॉन्टल आला कॉस, आर ए साईन 30. सिमिलरली पीला रिझॉल्व करा. हा काय येणार पी कॉस 60, अँगल हॉरिझॉन्टल बरोबरचा माहिती आहे म्हणजे कॉस आला पी कॉस, हा येणार पी साईन 60. आणि ह्याला इक्विलिब्रियम कंडिशन ॲप्लाय करा. म्हणजे समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0चं इक्वेशन लिहा, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0चं इक्वेशन लिहा. तुम्हाला पी आणि आर एचा आन्सर मिळेल. ही अल्टरनेट मेथड आहे. ओके, पण मी सोप्या मेथडने सॉल्व केलेला आहे. ती मेथड म्हणजे काय, लॅमीज थेरम. जर तुम्हाला ह्या प्रॉब्लेममध्ये काही शंका असेल, काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये टाका, मी त्याचं तुम्हाला तिथं उत्तर देईन. चलो, थँक्यू. पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच एखाद्या युनिव्हर्सिटीच्या प्रॉब्लेममध्ये. थँक्यू.